तर हॅलो फ्रेंड, आज बनवणार आहे फ्राईड राईस, जे लहान आणि मोठ्या दोघांनाही आवडेल असं. किंवा आपल्याला रात्रीची पोळी बनवायची वगैरे त्रास आला असेल तर रात्रीच्या बनवायसाठी हे छान आहे. तर त्यासाठी मी 4-5 हिरव्या मिरच्या त्याला काप लावून घेतला आहे, मोठा कांदा बारीक चिरून घेतला, टमॅटो, शिमला मिरची बारीक चिरून घेतली, सांबार आणि मी अद्रक लसूणचा ठेचून पेस्ट केला आहे. तसंच मुठभर लाल वाळलेल्या मिरच्या, ज्या मी कमी तिखट आहे, आणि घरगुती मसाले म्हणजे लाल तिखट, मीठ, हळद, थोडा लाल रंग आणि गरम मसाला आणि सोया सॉस आपल्याला नंतर घालायचा आहे, व्हिनेगर पण नंतर घालायचं आहे. मी त्यासाठी 2 मोठे चम्मच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी 1 चमचा जिरं त्यामध्ये गरम झालं की तेल त्यामध्ये घालायचं. तर मग हे आपल्याला जर जास्त तिखट हवे असेल तर लाल मिरच्या तिखटवाल्या घ्या. आणि आता अद्रक आणि लसूणचं जे ठेचून पेस्ट केला होता ते घातला आहे, हिरव्या मिरच्या व जे मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, मोठे मोठे काप केले आहे, ते घालायचे आणि याला थोडंसं मऊसूद होऊ द्यायचं, जास्त लाल नाही होऊ द्यायचा. तर हा कांदा छान असा थोडा मऊसूद होऊ द्यायचा, जास्त लाल करायचं नाही. आणि मग हा थोडासा नरम झाला की त्यामध्ये आपण जे बारीक चिरलेला टमॅटो आहे तो टमॅटो घालायचा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला करा प्लीज. आता मी बारीक चिरलेली जी शिमला मिरची आहे ते घालते आहे आणि जे लाल मिरच्या मी कमी तिखटवाल्या घेतल्या आहे ते घालते. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त तिखटवाल्या पण घालू शकता मिरच्या. आणि याला छान असं शिजू द्यायचं तेलामध्ये. तुम्हाला जर शिमला मिरची क्रंची हवी असेल तर तुम्ही शिमला मिरची जास्त शिजू देऊ नका आणि टमॅटो पण नाही शिजू दिला जास्त तरी छान लागेल. त्याला थोडा वेळच तेलामध्ये होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर आपल्या जे आपले साधारण घरगुती जे मसाले आहे ते घालायचे. आधी आपण सोया सॉस आणि व्हिनेगर घालायचा. तर हा सोया सॉस मी साधारण 2 चम्मच घेतलेला आहे, 2 म्हणजे लहान जे टेबलस्पून आहे ते. आणि व्हिनेगर 1 झाकण आणि थोडंसं जास्त त्यामध्ये घालायचं. साधारण हा राईस मी तिघांना होईल असा करते आहे. हे माझे घरगुती जे मसाले आहे ते घालायचे, चवीनुसार मीठ आणि तिखट, हळद आणि थोडा कलर टाकलेला आहे मी, आणि गरम मसाला. तर हा आहे राईस जो तिघांना होईल एवढाच. हा घालायचा आणि छान ढवळून घ्यायचं. तर फ्रेंड, हा राईस म्हणजे जास्त कठीण नाही आहे, घरच्या घरी आपण केव्हाही तर फ्रेंड्स, हा राईस खूप सोपी आहे बनवणं आणि सगळ्यांना आवडतो. हा राईस आपल्याला छोटी भूक पण भागवायला दुपारची मदत मिळते. दुपारला पण बनवू शकतो आपण, किंवा रात्री पोळी वगैरे बनवण्याचा कंटाळा आला असेल तर तेव्हाही आपण हा बनवून सगळ्यांना आवडेल असा हा राईस होईल. तर हा आपण छान असा गार्निश करून सर्व करायचा. त्यावर छान कोथिंबीर आणि टमॅटो सॉस घालून सगळ्यांना जर दिलं तर ते सगळ्यांना आवडेल. थँक्यू सर.